नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काळ बदललाय आणि सगळंच बदललंय. पूर्वी असं म्हणायचे की कोर्टाची पायरी चढायला लागू नये. आता म्हणतात कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढायला लागू नये. पूर्वी डॉक्टर म्हणजे आपल्या घरातील कोणतरी बुजुर्ग व्यक्ती आणि डॉक्टर जे सांगतील ती पूर्व दिशा इतका विश्वास असायचा. केवळ औषधाबद्दल नव्हे तर घरामध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम असेल, घरामध्ये काही वितंडवाद झाले तर त्यावेळेला फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा आणि फॅमिली डॉक्टर जे सांगतील ते पूर्णपणे मान्य सगळ्यांना व्हायचं. आता मात्र तसं होत नाही आहे. म्हणजे एकीकडं वैद्यकीय शास्त्र प्रचंड झपाट्यानं विकसित झालेलं आहे. टोलेजंग इमारतींची अत्याधुनिक उपकरणांची हॉस्पिटल उभी राहत आहेत. NABH अक्रेडिशन आहे असं सांगितलं जाते. चकाचक हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेलसारख्या रूम्स, अतिशय उत्तम दर्जाच्या सगळ्या वैद्यकीय सुविधा, हे सगळं असताना सुद्धा दुसरीकडं डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात काहीतरी विसंवाद होत चाललेला आहे. विश्वासाचं पहिल्यासारखं नातं राहिलेलं नाही आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकूणच वैद्यकीय प्रोफेशनमध्ये, वैद्यकीय शाखेमध्ये किती बाजारूपणा आलेला आहे किंवा किती अतिरेकी व्यापार वृत्ती वाढत चाललेली आहे याच्याबद्दल चर्चा होऊ लागलेली आहे. त्याच्यातून डॉक्टरना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावरून डॉक्टरांची बाजू मांडणारे सुद्धा अनेक लेख, अनेक मुलाखती समोर आल्या, वाचनात आल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मला जाणून घ्यायचे की खरोखर आपण हे सगळं घेऊन कुठं जाणार आहोत. म्हणजे आजार वाढत चाललेले आहेत, डॉक्टरांकडे जाण्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, डॉक्टरांची संख्या वाढलेली आहे आणि अशा वेळेला जर डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधलं नातं सौहार्दाचं नसेल, विश्वासाचं नसेल तर सामाजिक शांततेपासून कौटुंबिक शांततेपर्यंत अनेक प्रश्न उभे राहू शकतात. आणि या अत्यंत संवेदनशील अशा विषयावर बोलण्यासाठी आज कोल्हापुरातील 3 मान्यवर डॉक्टरांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संदीप पाटील सर. नमस्ते. खऱ्या अर्थानं आजही कोल्हापूरच्या वैद्यकीय विश्वामध्ये निस्वार्थीपणानं काम करणारे डॉक्टर संदीप पाटील, जिथे रुग्णासाठी गरज आहे तिथे स्वतः उभारणार. त्यावेळेला त्या रुग्णाचं बिल किती असणार, तो कोणत्या डॉक्टरांकडं त्याला ॲडमिट करायचे का किंवा त्याच्यामधले कोणतेही अन्य विचार न करता रुग्णाला बरं करायचंय या भावनेनं तळमळीनं काम करणारे डॉक्टर संदीप पाटील गेली काही वर्ष सातत्यानं कोल्हापूरच्या वैद्यकीय विश्वामध्ये कोल्हापूरच्या संपूर्ण डॉक्टरांचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय तळमळीनं मांडणारे असे डॉक्टर निरंजन शाह, त्यांचंही स्वागत आहे. आणि कोल्हापुरातील वैद्यकीय विश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर अजित भागवत सर. नमस्कार. भागवत सर, तसं म्हटलं तर मागच्या जनरेशनचे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज मी मुद्दाम बोलवलं आहे आणि सर मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं बघता, म्हणजे तुम्ही स्वतः हृदयरोग तज्ज्ञ आहात, मी तुम्हाला गेले जवळपास 40 वर्षे माझ्या वयाची मी बघतोय. तुमच्याकडं जी पूर्वी भावना असायची, समोर पेशंट आल्यानंतर पहिल्यांदा त्या पेशंटला रिलीफ मिळेल अशा पद्धतीनंच तुम्ही त्याच्याशी कायम व्यवहार ठेवला आणि कधीही तो व्यवहार आर्थिक नसायचा तर तो त्याच्याशी त्या पेशंटला समजून घेऊन त्याला जसा दिलासा देता येईल तसंच त्याला उत्तम औषधं पण मिळाली पाहिजे त्याबद्दल तुमचा कटाक्ष असायचा. आज आत्ता नेमकं चुकतंय कुठं असं तुम्हाला वाटतं? मुळात तुम्हाला हे मान्य आहे का की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधलं नातं हे अधिक संशयाचं बनत चाललेलं आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि जर असेल तर उत्तर काय? पूर्णपणे मान्य आहे. डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी आमच्या काळात होती ती आता बिलकुल राहिलेली नाही आहे. त्यामध्ये वेगळे घटक घुसलेले आहेत, त्यामुळे पंचायत झालेली आहे, हे मात्र खरं आहे. पण मग आता याच्यावरती उपाय काय तुमच्या दृष्टीने? परत फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट रुजू व्हायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. यामध्ये पेशंटचंही कोऑपरेशन पाहिजे आणि डॉक्टरांचंही कोऑपरेशन पाहिजे. आणि फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट रुजू करायला तुम्हाला पेशंटला कुठलाही आजार असू दे त्यांना प्रथम फॅमिली डॉक्टरकडे जायचं. कारण फॅमिली डॉक्टरचं काम त्यावेळेला काही असलं तरी इतकं महत्त्व होतं. तुम्ही जे वाक्य सांगितलं, म्हणजे एखाद्या घरात बारसं झालं तर बारशाच्या घुगऱ्या फॅमिली डॉक्टर आल्याशिवाय वाटल्या जायच्या नाही. आणि त्याच्याही पुढं म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाली तर कावळे सुद्धा म्हणायचे फॅमिली डॉक्टर येऊ देत, मग मी शेवायला येतो खाली. म्हणजे अशा पद्धतीची त्यावेळेला एक तो घरगुती माणूसच त्याचा
आणि हे कन्सेप्ट पूर्वीच्या पिढीमध्ये राबवणारे निरंजन सरांचे वडील डॉक्टर नंबर शाह. 1, हो. नंबर 2 आमचे डॉक्टर A.N. परांडेकर, बरं. ते फॅमिली डॉक्टर म्हणून फेमस होते आणि असे आणखी बरेच असतील त्या याच्याप्रमाणे. पण सरना मी माझ्या प्रॅक्टिसपासून ओळखतो. कधीही बोलवा, मी जाता जाता येऊन जातो, उद्या सकाळी येता येता येतो, ही त्यांची वाक्य असायची. की केव्हाही कुठेही बोलवा जायचं आणि हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. त्याच्याकडनं जी होईल ती योग्य मदत करायचं. पेशंटला जंजाळामध्ये टाकून द्यायचं आणि मग तुमचं तुम्ही काही करा हे म्हणू नये, या मताचा मी अजूनही आहे. नाही, पण काय होतं की कोणताही वाद पहिल्यांदा निर्माण का होतो, हे विशेषतः डॉक्टर आणि पेशंटमध्ये, तर पैसा. बिल आल्यानंतर अनेक हॉस्पिटलमध्ये वाद सुरू होतात. दुसरीकडं पेशंटकडे लक्ष दिलं नाही डॉक्टरांनी. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या पेशंटचा मृत्यू झाला किंवा आमच्या पेशंटची तब्येत बिघडली, या कारणावरून सुद्धा हल्ली संबंध बिघडतात. त्याच्यातून हॉस्पिटलची तोडफोड करण्यापर्यंत मजल जाते. संदीप सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, डॉक्टर स्मार्ट झाले की पेशंट चतुर झाले म्हणून हा प्रश्न झालेला आहे? नाही, असं म्हणता येणार नाही आता, कारण का ज्या पद्धतीनं नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, वैद्यकीय क्षेत्रात बदल झाले आहेत, मोबाईलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आहे, तुमचं सोशल मीडिया वाढलेला आहे, प्रत्येक माणूस हा त्याच्यामध्ये माहिती जास्त प्रमाणामध्ये घ्यायला आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, बाकीच्या क्षेत्रामध्ये जसं नवीन तंत्रज्ञान आले तसं नवीन उपकरणं आली, औषधांचं स्वरूप बदललं, इन्व्हेस्टिगेशनचं स्वरूप बदललं, सुपर स्पेशलायझेशन आलं, डायग्नोसिस लवकर व्हायला लागलं, आजाराचं स्वरूप बदललं. तशाच पद्धतीनं रुग्णाला देखील रुग्णाचे हक्क असतील, त्यानंतर कुठला आजार झाला आहे, काय ट्रीटमेंट करायला पाहिजे, गुगल आहे, त्याचे वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स असतात. अशा ह्याच्यातनं पेशंट देखील वेगळ्या पद्धतीनं त्यांचं नॉलेज वाढलेलं आहे. एका अर्थानं बरोबर आहे, पण एनिथिंग एक्सेस इज पॉयझन या दृष्टिकोनातनं बऱ्याच वेळेला पेशंटचा खूपच त्याच्यामध्ये अभ्यास होतो, त्याच्यामध्ये खूप प्रश्न त्यांचे असतात आणि मग बऱ्याच वेळेला डॉक्टरना पण त्याची इरिटेबिलिटी व्हायला लागते आणि मग दिशा चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे दोन्ही बाजूनं ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या चुकत असतात. आणि जे आत्ता एकंदरीतच झालं दीनानाथमध्ये, पहिल्यांदा मला त्या भिसेताईंचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्याबद्दल मला अतिशय खेद वाटतो की अशा प्रकारे आत्ता एवढं तंत्रज्ञान बदललेलं आहे, वैद्यकीय सुविधा वाढलेल्या आहेत आणि पुण्यासारख्या एका शहरामध्ये अशी घटना घडते, तर हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण त्याच्या बाळांना देखील आई तिची गेलेली आहे, आईची आपण कमतरता भरून काढू शकत नाही. तर अशा वेळेला खरोखर समाजातली संवेदनशीलता कमी झालेली आहे का? समाजातली नाही, हॉस्पिटलची संवेदनशीलता कमी झाली का असा प्रश्न आहे. तर म्हणजे जर 10 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट भरणार नसाल तर तुमच्यावरती उपचार होणार नाही, तुम्हाला ऍडमिट करून घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेणं हे मुळात वैद्यकीय पेशाला शोभतं का? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण का कुठलंही हॉस्पिटल असू दे, पहिल्यांदा ती व्यक्ती माणूस असते आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तो मानवता जो धर्म आहे किंवा डॉक्टरांचा ओथ जो आहे तो सेवाभावच आहे याच्यामध्ये. आणि कुठलाही पेशंट असू दे, त्याच्याकडे पैसे असू देत नसू दे, त्याचं जात पात पंत पैसा, त्याचं वय हे न बघता ज्या ज्या वेळेला इमर्जन्सी आहे 24/7 हे प्रत्येक डॉक्टरचं आद्य कर्तव्य आहे. पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा कोणी असेल, तर पहिल्यांदा एखाद्याचा जो सिरियस आहे त्याला तात्काळ उपचार देणं हे पहिलं कर्तव्य आहे. संदीप सर, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे बोलताय, पण तुमचे सेवाभाव, आद्य कर्तव्य हे शब्द आता जोक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आज एकूण जर आपण कोल्हापुरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या वैद्यकीय क्षेत्राकडे बघितलं तर माणूस घाबरतोय का? हॉस्पिटलची पायरी चढायची नाही असं का वाटतंय? त्याला चांगले उपचार हवे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सुरुवातीला ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गप्पा मारत होतो त्यावेळी एका हातानं टाळी वाजत नाही, तसं हे अगदी खरं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे निरंजन शहा सर, तुमचे वडील CR शहा यांनी जसं म्हटलं की ते अतिशय नावाजलेले फॅमिली डॉक्टर, त्यांना कधी वाटलं नाही की आपलं टोलेजंगो हॉस्पिटल उभं करावं? ते अतिशय छान सगळ्या पेशंटना समजून घ्यायचे. मग अलीकडच्या काळातल्या डॉक्टरांची त्यांच्या महत्वाकांक्षा असूरी होत चाललेल्या आहेत का? आणि जसं म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तो पॉयझनस होतो असं ते म्हणले, तसं संदीप सर म्हणले, तसं नवनवीन जे तंत्रज्ञान येते ते तंत्रज्ञानासाठी तुम्ही करोडो रुपये इन्व्हेस्ट करता, मग ते इन्व्हेस्ट केलेले पैसे तुम्हाला काढायचे असतात. त्यामुळे मग ते जसे फाळकूट दादा असतात तसे काही फाळकूट डॉक्टरही आहेत असं मी जबाबदारीनं विधान करतो. त्याच्यावर काय उत्तर द्या? तो प्रश्न तुमचा आत्ताचा प्रश्न आणि संदीप ज्या प्रश्नावर बोलू इच्छित होता तिथं आपण एक सुरुवात केली पाहिजे अशी की हे बदललं हे मान्य झालं.
बदलल्यानंतर तुम्ही वडिलांचं माझ्या उदाहरण दिलं आणि भागवत सरांनी अगदी सांगितलं तसं मला अजूनही लहानपणापासून आठवते की त्यांचा दवाखाना संपवून यायचे ते 11 वाजता रात्री. जेवण करून नंतर बाहेरच्या खोलीमध्ये कुणाची प्रॉपर्टीचे वाद, कुणाचे लग्न ठरवणे आहेत, या सगळ्या गोष्टी चालायच्या. ते हळूहळू सरकत वडिलांच्या वेळेचं फी किती असायची, त्यांची उपचार पद्धती, त्यांच्यावर विश्वास किती होता, तर ह्या सगळ्यातच बदल झालेला आहे. कारण बदल हा झाला म्हणणं बरोबर आहे, पण मग हा कधीपासून झाला? तर कधीपासून झाला तर ज्या वेळेला व्याख्या कायद्यानं आणली की डॉक्टरी सेवा ह्या व्यवसाय आहे आणि त्यामुळं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट खाली ते येणार आणि त्याला हे कायदे लागू होणार. कायदा लागू होणार म्हटल्यानंतर उदाहरण द्यायला एक माझ्याकडं तिथंच घडलेली गोष्ट सांगतो. वडिलांनी माझ्याकडे एक पेशंट स्त्री 50-55 वर्षाची पाठवली की तिच्या पोटात दुखतंय आणि असं मला वाटतंय. आल्यानंतर मी ह्या पिढीतला डॉक्टर, मी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की तुला पोटात गाठ आहे. तर ती बाई मला म्हणाली तुमच्या वडिलांनी न करता सांगितलं होतं पोटात गाठ आहे. म्हणजे आता सोनोग्राफीचा खर्च वाढला असं एक होऊ शकतं ना उदाहरण. पण कायदा मला काय म्हणतोय, सोनोग्राफी ते प्रूफ कुठं आहे? सोनोग्राफीची गाठ होती ते हे करायला सोनोग्राफी मॅन्डेटरी झालेली आहे आता. दुसरं उदाहरण, पूर्वी छोट्या छोट्या दवाखान्यात, छोट्या छोट्या हॉस्पिटल्समध्ये, जसं माझ्या वडिलांचे आशा नर्सिंग होम होतं, क्लिष्ट प्रकारचे पेशंटही आम्ही मॅनेज करायचो, ट्रीट करायचो, ऑपरेशन्स व्हायची, सगळं व्हायचं. आता हॉस्पिटल नाही म्हणते किंवा करायच्या आधी एक लिस्ट देते, हृदयाची तपासणी पूर्ण करून आणा, एक्सरेचे सगळ्या तपासण्या करून आणा, CT स्कॅन करून आणा, MRI करून आणा. हे का घडायला लागलंय? कट प्रॅक्टिस नाही असं तुम्ही म्हणताय? नाही मी सांगतो, मी तिथे येतोय ना. हे का करावं लागतंय? जर हे न करता केलं आणि टेबलावर पेशंटला हृदयाचा कुठला तरी आघात आला, कोर्टात केस गेली, तर सेवावृत्तीनं केलं होतं का नव्हतं हे पाहिलं जात नाही कोर्टाकडून. कोर्ट विचारते यांना भूल द्यायच्या आधीच्या एवढ्या तपासण्या कुठे आहेत? म्हणजे आता पंचायत अशी झाली, केलं नाही तर कोर्टाची भीती आहे आणि केलं तर कट प्रॅक्टिस म्हणून घ्यायची भीती आहे. मी असं म्हणत नाही की आमच्याकडं असं न करणारी माणसं किंवा करणारी माणसं नाहीच आहेत. सगळ्या समाजामध्ये काळी मेंढरं भरलेली आहेत. त्याच्यातली मेंढरं किती जास्त आहेत, कोण काय आहे, ह्यानं वैयक्तिक आपल्या मनामध्ये बघावं. आमच्या व्यवसायामध्ये आहे ना हा प्रकार चालू आहे, दुमत नाही. पण त्याचबरोबर हात बांधले जायला लागलेले आहेत की ज्या वेळेला माझ्या वडिलांच्याकडं एखादा पेशंट छातीत दुखतोय म्हणून 2:30 वाजता आला रात्री आणि त्याला तपासून ॲसिडिटी आहे वगैरे वगैरे सांगून औषध गोळ्या दिल्या आणि 10-11 वाजता सकाळी त्याला खरोखर हार्ट अटॅक आला, तर तोही परत यायचं म्हणायचं जादा झाले, मग ॲडमिट करा हृदयरोग तज्ज्ञांच्याकडे वगैरे वगैरे वगैरे. आजकाल काय झालं तुम्हालाही उदाहरण माहीत आहे, भावाच्या हृदयात दुखलं, तो गेला डॉक्टरांच्याकडे, डॉक्टरनी त्याला सांगितलं ॲडमिट हो, काय सांगताय म्हणून घरी जाऊन झोपला. संध्याकाळी हार्ट अटॅक सिरियस झाला, गेला पेशंट, ते नाही ॲडमिट केला त्याला सिरियस परिस्थितीत. तो दुपारीच का सांगितलं नाही म्हणून त्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये खुर्ची घातली गेली कोल्हापुरात. अशा वेळेला करायचं काय? त्यामुळं प्रश्न असा आला आहे आता, परत सरांनी सांगितलं तसं, की दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा आणि फक्त त्यातले ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या भडक गोष्टी आहेत, 10% आपण, जसं मला काय वाटतं, कोल्हापूरहून मुंबईला 1000 एसट्या सुखरूप पोचल्या, ही बातमी कधी आली आहे का कुठे? पण एक ॲक्सिडेंट झाले की मात्र बातमी धडाक करून येते. तसं आमच्या व्यवसायातल्या आणि पेशंट आणि डॉक्टर रिलेशनशिपमध्ये ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात, वाईट, मृत्यू हा वाईटच आहे. मृत्यू सोडा, कुणालाही अपंगपणा येणे, आजारातनं बरं न होण्याची परिस्थिती येणे, हे सगळं वाईटच आहे, दुर्दैवी आहे. पण याला जबाबदार सर्वस्व डॉक्टरच आहे आणि डॉक्टरनी 100%च बरं केलं पाहिजे, ही जी एक समजूत तयार झालेली आहे आणि ती करता येते किंवा नाही येते, याकरता तंत्रज्ञान जे वाढत चाललेलं आहे आता कायद्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा, त्याचा जो खर्च वाढत चाललेला आहे,
ह्या सगळ्याचे एक मिसळ तयार झालेली आहे आणि दुर्दैवानं एकामेकाबरोबरचं वैर पाण्यात राहायचं आहे, माशाचं वैर करता येत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. काय आहे शाह सर, तुम्ही आता म्हटलात त्यातल्या काही गोष्टींशी मी सहमत आहे. म्हणजे मी स्वतः नेहमी असं म्हणतो की कोणतेही डॉक्टर आपल्या पेशंटचं हितच बघत असतात, तो पेशंट बरा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पण गेल्या काही वर्षामध्ये जे हॉस्पिटलमध्ये बिलिंग काउंटरवरती लोकांना लुटलं जातंय कारण नसताना, म्हणजे मला साधी गोष्ट कळत नाही आहे की एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर रूम चार्जेस वेगळे, डॉक्टरांची व्हिजिट फी वेगळी, नर्सिंग चार्जेस वेगळे, हे कसं काय असू शकेल? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला परत शासनाकडे जावं लागेल. शासनानं इन्कम टॅक्सनं असं परिपत्रक काढले. आता तुम्ही जे विचारलं की हे नर्सिंग कसं, व्हिजिट कसं, रूम कसं, हे न देता जर एक चिठ्ठी नुसती दिली आमचं बिल 22,000 झालंय, तर प्रश्न असाही विचारला जातो ही काय पद्धत आहे? कशाचे 22,000? डिटेल्स द्या. आणि कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे की बिल ह्या पद्धतीनंच असलं पाहिजे. तुम्ही इव्हन शासनाची परताव्याची बिलं जर बघितली तर शासनानं सुद्धा याप्रमाणे फोड दिलेली आहे. याचा चार्ज, मॉनिटरिंग चार्ज, नर्सिंग चार्ज, अतिरिक्त तपासण्या, स्पेशल नर्स, ह्या सगळ्याचं एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्याप्रमाणे जर बिल असेल तरच ते मान्य केलं जातं शासन दरबारी सुद्धा आणि इन्कम टॅक्सला सुद्धा. ठीक आहे, नुसत्या बिला दिली म्हणून तुम्ही त्या बिलाची फोड करणं आणि त्याच्याबद्दलची डिटेल्स देणं मान्य आहे मला. पण जसं तुम्ही मगाशी मान्यच केलेत, कबूलच केलेत की हो आपल्याकडे अजूनही कट प्रॅक्टिस होत असते, हे जे प्रमाण किंवा ही जी भावना पेशंटच्या मनावर बिंबली गेलेली आहे की डॉक्टर आता आपल्याला फाडायला, कापायला बसलेला आहे, लुटायला बसलेला आहे, ही भावना वाढीस लागण्यामागची कारणं काय असं वाटतं? जेव्हा आपण एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतो, ते त्याला डॉक्टर पण जबाबदार असणार त्या गोष्टीला. या सर्व आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचं पुन्हा आणखी वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे त्यांचे टार्गेट्स आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीकडनं येणारी तुम्हाला असलेली आमिष, हा पुन्हा तिसरा भाग आहे. म्हणजे या विषयावरती खरं तर मला असं वाटतं की एक मोठी सिरीज होऊ शकेल. पण आपल्याला वेळ मर्यादेसाठी मला रुग्ण आणखीन डॉक्टर यांच्यातलं विश्वासाचं नातं पुन्हा जोडण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने आपण आज बोलतोय. सरांनी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आणली पाहिजे. संदीप सर, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कधीही कोणत्याही पेशंटकडं त्याचा आर्थिक लाभ किती मिळेल असं बघत नाही, पण दुसरीकडं अशी अनेक हॉस्पिटल आहेत की जिथं गेल्यानंतर तिथं जाऊ नको रे बाबा, ते हॉस्पिटल म्हणजे सत्तूर आहे, अशा पद्धतीची हॉस्पिटलची प्रतिमा आज आहे. याचा एक जबाबदार डॉक्टर म्हणून तुम्ही कधी विचार करता का? त्याच्यावर काही सोल्युशन शोधता का? त्याचं उत्तर देतो. तत्पूर्वी डॉक्टर CR शाह सरांचा एक उल्लेख केला तर एकदा एक 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी हॉस्पिटलमध्ये नाईटला होतो. एक पेशंटच्या रिलेटिव्हचा फोन आला म्हणून मी ती डेट डिक्लेअर करायला गेलो. म्हणजे पेशंट शांत पडला म्हटले. रात्रीचे 3:30 वाजलेले. शिवाजी पार्कातली एक केस आहे. मी वर डेट डिक्लेअर करून आलो तर 3ऱ्या मजल्यावर तो पेशंट राहत होता. तर 3:30 वाजता CR शाह सरांची तब्येत बरी नसताना सुद्धा सर वर चालले होते. तर सर म्हटलं आपण आलाय, अरे तू बघून गेलास काय म्हटले. मी म्हटलं होय. तर सर डेथ झाली आहे, तुम्ही गेला तर चालेल म्हटलं. नाही म्हटलं आता आलोय तर मी बघून येतो. तर अशा ज्या आहेत डेडिकेशन जे होतं आणि पेशंटबद्दल आणि स्वतःच्या वैद्यकीय जबाबदारी, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःशी जर माणूस प्रामाणिक राहून काम करायला लागला तर कर्म रिटर्न्स जे म्हणतो ना आपण, तर त्यांच्याबद्दल आज किती वर्ष झाली जाऊन सुद्धा पण प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलेलं. असं जमिनी सर आहेत, वागळे सर आहेत, असे अजून भागवत सर आहेत. पण आता असे ऋषितुल्य डॉक्टर आता हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत असं म्हटलं जातंय. हे कोल्हापूरच्या वैद्यकीय विश्वासाठी दामुष्कीजनक आहे. तर आता विषय असा झालाय की ह्या सगळ्यामुळे आहेत ते चांगले डॉक्टर सुद्धा थोडेसे डिस्टर्ब व्हायलेत, हे वाईट आहे. आणि त्याच्या पलीकडे ते चांगले डॉक्टर बर ते जे आहे ते आता प्रॅक्टिस बास म्हणाले, जे सिनियर मोस्ट आहेत ह्या सगळ्या सिनारिओमध्ये. पण चांगल्या लोकांची गरज सगळ्या क्षेत्रात आहे, तशी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. परंतु पुन्हा एकदा हे सगळा विश्वास जो आहे तो महत्त्वाचा आहे. नाही तर प्रत्येक डॉक्टर आता पेशंट माझ्यावर केस टाकेल काय किंवा माझ्याकडनं कुठलं लिगली काय चुकेल काय असं जर बघायला लागलं तर त्याच्या ट्रीटमेंटला प्रॉब्लेम होणार आहेत, पेशंटला प्रॉब्लेम होणार, डॉक्टरला प्रॉब्लेम होणार. आणि एक छानसं सुंदर जे नातं आहे डॉक्टर पेशंट की ज्याला एक वेगळं स्वरूप आहे आणि प्रत्येक मनुष्यामध्ये एक ईश्वरी अंश असतो, तर त्याला पाहून खरं तर प्रत्येकानं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
आणि ते नातं असं भरत जावं, कारण विश्वास ज्यावेळेला संपेल त्यावेळेला आणखीन हे क्लिष्ट वाढणार आहे. कारण काय, आता हॉस्पिटल एखादं बांधायचं म्हटल्यानंतर जागेची कॉस्ट वाढलेली आहे, बिल्डिंगची कॉस्ट वाढलेली आहे, आता नवीन तंत्रज्ञान वाढलेलं आहे, आता पेट सिटी बीटी असे जे नवनवीन मुळात काय आहे, आता MBBS डॉक्टर चालत नाही, सुपर स्पेशालिटी MD MS पाहिजे. MBBS ही जमातच आता संपत झाली 25 वर्षात जर त्यामुळे बघितलं, आता खाजगी मेडिकल कॉलेजेस मधनं शिक्षण घ्यायचं झालं तर जवळपास 1 कोटी शिक्षणावरती खर्च, कमीत त्याच्यानंतर पुन्हा हॉस्पिटल उभारण्याचा खर्च, त्याच्यानंतर त्यातला इक्विपमेंटचा खर्च, मग त्याची रनिंग कॉस्ट, आणि मग परत हे ते एवढं machine सगळं तोपर्यंत बदलते. मशीन बदलते. आता उदाहरणार्थ कॅन्सरमध्ये एखादं रेडिएशनचं मशीन घेतलं, ते समजा घेतलं, 3-4 वर्षात मोबाईल सारखं आहे, नवीन टेक्नॉलॉजी येते. तशीच हार्टमध्ये कॅथलॅब आहे, लॅबोरेटरीमध्ये तशा गोष्टी आहेत, स्कॅनिंगमध्ये तसं आहे, MRI मध्ये तसं आहे, प्रत्येक गोष्टी, आणि नवीन तंत्रज्ञान येते, त्याची कॉस्ट मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर अशा वेळेला गव्हर्नमेंट हॉस्पिटल देखील अपडेट आता व्हायला लागलीत, पण जास्त प्रमाणामध्ये होणं, तिथं चांगल्या सुविधा मिळणं. कॉर्पोरेट हॉस्पिटल ही वेगळी कॅटेगरी आहे, खाजगी हॉस्पिटल्स वेगळे आहेत आणि सरकारी दवाखाने वेगळे आहेत, विविध योजना आहेत, आरोग्य विमा थोडे वाढवले पाहिजेत. दुसरं आजारावर बोलावलं. संदीप नाही, सर, तुम्ही आरोग्य विमा जेव्हा म्हणताय मला- तेव्हा मला उलट म्हणायचंय की आरोग्य विमा याच्यामुळे सुद्धा Problems प्रॉब्लेम्स तयार व्हायला लागलेले आहेत. म्हणजे जर एखाद्या पेशंटकडे कॅशलेस विमा असेल तर ते हॉस्पिटल ज्या पद्धतीनं बिलिंग करतं, आणि त्यामुळे आता विमा कंपन्या सुद्धा हुशार झालेल्या आहेत, त्या त्यांच्या रेटनुसार संबंधित हॉस्पिटलला पैसे देतात. हा बोला. नाही, तुम्ही थोडंसं वळण आणतो परत, की तुम्ही मगाशी प्रश्न असा विचारला की हे जे काही वातावरण कलुषित झालेलं आहे त्याचं काय करायला पाहिजे. तर मला वाटतं की कुठलीही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक ज्याला होती त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बघतो की चर्चा झाली पाहिजे. चर्चा म्हणजे काय, बसून नुसतं तुझ्यावर आरोप माझ्यावर आरोप असं न होतं, समाजातले जे तुमच्यासारखे प्लॅटफॉर्म आहे, डॉक्टरांच्यातले जे चांगले घटक आहेत, पेशंटमधले रुग्ण म्हणजे सामान्य समाजातली जी काही लोक आहेत, जी सामाजिक लीडर म्हणतो आपण ज्यांना, याच्यात एक सिस्टीम आता निर्माण झाली पाहिजे की एकामेकाच्या अडचणीची माहिती एकामेकाला आदानप्रदान केली गेली पाहिजे, की मी आज असा हा का वागायला लागलोय, किंवा माझा हा एक बिलाचंच घेऊ की हे माझं बिल का वाढतंय, मला माहीत नाही आहे. मॉनिटर लावून ठेवलेलं आहे, आपल्या बिलात असते मॉनिटरचा खर्च एवढा, मॉनिटरचं मला पडलेला असतो मॉनिटर 5 लाखाला. आता ते 5 लाख काय प्रत्येक आलेल्या पेशंटला मॉनिटर लागत नाही, 10 पैकी 2 पेशंटना लागतो, मग त्याला किती रेट लावायचा आहे हे सगळं मला समजलं. पण जो रुग्णाचा नातेवाईक आहे तो आत येतो आणि म्हणतो काय पेशंट झोपला होता पलंगावर, ते काहीतरी पुई वाजत होतं आणि दिवसाचं बिल एवढं दिलं. याच्यात आमच्याकडनं आम्ही कमी पडतोय असं मला वाटतं की आमच्याकडे संवाद साधण्यामध्ये जी काही प्रगती होत आहे, किंवा जे कायदे येत आहेत, किंवा जे काही ज्याच्या गोष्टीमुळं काही गोष्टी बदल घडत चाललेले, मी चांगली बाजू आधी बोलतोय, त्याचा पुढच्या पक्षाला माहिती करून देणं ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं, त्याची नव्हे. त्यानं ज्ञान मिळवायला नको का की हॉस्पिटलमध्ये काय काय चालतंय, बिल्डिंगचा खर्च एवढा वाढला आहे, ह्याचा खर्च तेवढा वाढला आहे, हे मला योग्य वाटत नाही आहे. प्लस संदीपनं जसं म्हटलं शेवटी की मला जगण्याकरता आणि माझा हे सगळं घातलेला जो खर्च आहे तो काढण्याकरता किती लागतात रे बाबा, हा हिशोब प्रत्येकानं घातलाच पाहिजे की मी एवढा खर्च करून मी एक वैद्यकीय व्यवसाय करायला लागलो आहे. आता गव्हर्नमेंटच्या डेफिनेशननुसार मी जर कमी केले आणि बुडलं तर काय बँक मला माफ करत नाही किंवा सरकार माफ करत नाही, पण ह्याला कुठेतरी लिमिट ठेवून मारुतीतनं फिरणं योग्य का मला मर्सिडीजच पाहिजे, हा जो फरक आहे तो डॉक्टरनीही ओळखायला शिकायला पाहिजे. की कितीही झालं, कायदा येऊन दे, आणखीन काही बाबी येऊन देत, त्याला व्यवसाय म्हणून देत, सेवा म्हणून देत, पण संदीपनं अतिशय सुरुवात ही चांगली केली होती. हिप्पोक्रॅटिक ओथ जे म्हणते ते आपण विसरता कामा नये की मी हा व्यवसाय जो घेतलेला आहे, हा व्यवसाय हा बेसिकलीच म्हणतो की हे सेवावृत्तीचं हे सगळं आपण म्हणतोय, पण परिस्थिती आता त्याच्या बरोबर उलट दिसतेय. पण ती बदलायला प्रयत्न करायला पाहिजे. की मुळात असं वाटतंय का की गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्या आधुनिक साधनांचा अतिरेक होत चाललेला आहे आणि मूळ डॉक्टरांचं ज्ञान, डॉक्टरांचं कौशल्य आणि डॉक्टरांवरती असलेला विश्वास कमी होत चाललेला आहे. सो आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणतोय, त्याच्यासाठी इतके पैसे इन्व्हेस्ट करतोय, त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स म्हणून आम्ही पेशंटकडनं एवढे पैसे वसूल करणार, हे जे काही दुष्टचक्र तयार झालेलं आहे
यातनं बाहेर पडायचं असेल तर आधी पहिल्यांदा स्वतःच्या ॲबिलिटीबद्दल डॉक्टरांनी अधिक सजग व्हावं आणि पेशंटशी चांगला संवाद साधावा, हे गरजेचं वाटत नाही का? अत्यंत गरजेचं आहे, कारण इन अचिव्हिंग एक्सलन्स इन द मेडिकल सायन्स पीपल आर इन्व्हेस्टिगेटिंग इन मेनी थिंग्स अँड दे आर डुईंग मेनी गुड थिंग्स. पण त्या प्रत्येक पेशंटला त्यांची गरज आहेच का, त्याच्यात त्याची सोय होती आहे का, आणि हे सगळं करताना या सगळ्यामध्ये सफरर कोण आहे? पुअर पेशंट. खरं आहे. बाकी कुणालाही त्रास नाही, आणि त्याचं बिल जाते कुठं? जे मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्स करतायत, नवीन नवीन ॲपरेट्स आणतात, त्यांच्याकडे जाते. मग डॉक्टरलाही फार त्यात फायदा आहे असं नाही आहे. त्यामुळे बेसिकली परत तो डॉक्टर पेशंट रिलेशनशिप व्हायलाच पाहिजे. पण पेशंटच्या मनातही आता ज्या जुन्या काही आपल्या वाक्प्रचार आणि म्हणी आहेत त्याचा रेफरन्स घेतला तर गरज सरो आणि वैद्य मरो हे तर इतकं कॉमन आहे की डॉक्टर आमचं बिल घेऊ नका, काही करू नका, आम्ही नंतर देतो, लिहून ठेवा वगैरे वगैरे सगळं मान्य आहे. पण त्या बाईची आपलं पोरगं बरं झालं की तिचं वाक्य, त्याला एका पेशंटला असंच एक सिनियर डॉक्टरकडे पेनिट्रेशन गेले होते, परत आले आणि तिचा नवरा बाहेर नेताना म्हणला, अगं आपल्या बाळाला वाचवणारे डॉक्टर फार सिरियस आहेत. तिचं वाक्य एवढं, तर मर नका तिकडे, आपलं पोरगं बरं झालं ना. हे चूक आहे. हां, हे चूक आहे. नंबर 2, डॉक्टर रानडे म्हणून जे पूर्वी महादोर रोडला प्रॅक्टिस करायचे, म्हणजे आत्ताच्या स्किनच्या रानडेचे वडील, हां, किंवा जो कॅन्सरचा आहे त्याचे आजोबा, त्यांनी एक बोर्डच लावला होता. जेव्हा डॉक्टर पेशंटला यातना वेदना होतात, दुःख होतं, तेव्हा त्याला डॉक्टर म्हणजे देव वाटतो. जरा थोड्या वेळानंतर दुसऱ्या व्हिजिटला गेल्यानंतर जेव्हा तो ॲट पार होतो, काय डॉक्टर बरं आहे का तुम्हाला? मग तो डॉक्टरनं त्याला तू बरं आहेस का विचार करायला, हाच डॉक्टरने बरं आहे ना, मग ठीक आहे, परत पुढच्या काय पहिले थोड्या वेळाने दिवसांनी येतो. आणि जेव्हा त्याला तो म्हणतो बिल किती झालं, 150 म्हणतो, तर त्याला डॉक्टर म्हणजे दैत्य, दानव, हैवान, सैतान, खवीस, राक्षस वाटतो. असा त्यांनी बोर्डच लावलेला होता त्या काळी म्हणजे 40-50 वर्ष. आणि ही गोष्ट सत्य आहे, कारण जसं हे आहे तसं तिसरं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जे आम्ही सुभाषित कसलं कुभाषित म्हणायला पाहिजे, आम्ही 5वीपासून शिकतोय. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरा. वैद्यराजा तुला नमस्कार असो, तू तर यमाचा भाऊच आहेस. नुसतं एवढंच नाही, यमस्तु हरती प्राणान, म्हणजे यम फक्त प्राण घेतो, वैद्या प्राणान धनानिच. हे सुद्धा अनादी काळामध्ये लिहून ठेवलेला हा श्लोक आहे. हा कितपत योग्य आहे? मग डॉक्टरकडे जायचंच नाही का पेशंटने? कुठंतरी तुम्ही म्हणताय तसं समाज धोरणी जे लोक आहेत, चांगले लोक आहेत, त्यांनी विचार करून यावरती सोपे मार्ग काढले पाहिजेत. प्रत्येक खेपेला सिरियस पेशंट आल्यानंतर अशा पद्धतीची योजना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पाहिजे, कारण हे कधीच संपणार नाही. कारण मेडिकल सायन्स ॲडव्हान्स होत राहणार आणि पुअर पेशंटवरती बर्डन पडत राहणार. काय होते डॉक्टर, बऱ्याचदा एखाद्या पेशंटनं एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन रक्त, लघवी तपासण्या केलेल्या असतात, एखादा त्याच्या अगदी सोनोग्राफी केली असती. समजा तो पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर ते डॉक्टर म्हणतात नाही नाही, या अमुक अमुक लॅबमध्ये जावा आणि तिथं जाऊन पुन्हा या सगळ्या तपासण्या करा. हा जो काही म्हणजे एक डॉक्टरच दुसऱ्या डॉक्टरांवरती अविश्वास निर्माण करण्यासाठी कारणीभूत जमात आहे असं माझं म्हणणं आहे. मी जमात हा शब्द वापरतो. आणि पेशंटला माहीत नसतं. पेशंटला काही वेळा डॉक्टर सांगतात त्यांच्याकडे कशाला गेलात, माझ्याकडे आला असतात तर मी हे केलं असतं. हा जो काही प्रकार आहे ह्याच्यामध्ये डॉक्टर कम्युनिटी म्हणून तुम्ही कधी याच्याबद्दल विचार करता का? हा प्रश्न चांगला आहे, त्याच्याकरताच मी हे दाखवतो. हे पुस्तक आहे ज्याचं टायटल आहे मेडिकल प्रॅक्टिस मॅनेजमेंट आफ्टर MBBS. खालचं वाक्य सांगा. त्याच्या खालचं वाक्य पहिला इंग्लिशीत मध्ये वाचतो मग मराठीत, की नॉलेज ऑफ मेडिसिन इज नॉट इनफ टू प्रॅक्टिस मेडिसिन. याचा अर्थ वैद्यकीय ज्ञान फक्त वैद्यकीय व्यवसाय किंवा वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याकरता पुरेसं नाही. तर या पुस्तकात कुठल्याही आजाराबद्दल, आजार कसा बरावा, टेक्नॉलॉजी, ज्ञान, इन्स्ट्रुमेंट ह्याचं काही नाही. प्रश्न हा आहे की ॲज अ डॉक्टर आपण समाजात ज्यावेळेला उतरतो आणि प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेला आपल्याला कुठल्या इतर गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं पेशंट बरोबर संवाद कसा साधला पाहिजे. इतर गोष्टींचं ज्ञान म्हणजे नेमकं ते एथिकल ज्ञान आहे का? कारण आता काय आहे याच्यामध्ये एथिकल ज्ञान असावे असंही लिहिलेलं आहे आणि कुठलं नसावं हेही लिहिलेलं आहे. अच्छा, ते काय होतं मी तुम्हाला म्हटलं असं की लॅबोरेटरींकडनं कट मिळतो, पॅथॉलॉजीकडनं कट मिळतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या जेव्हा तपासण्या करतात त्या तपासण्यात कट मिळतो आणि त्याच्या पुढे जाऊन फार्मास्युटिकल कंपन्यांकडनं तुम्ही अमुक अमुक औषधाचं प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायचं, त्याच्यासाठी डॉक्टरांना ही ट्रीप मिळेल,
त्याच्यासाठी या डॉक्टरना ही गाडी मिळाली, हे आता सगळ्यांना समजत असतं. खरं याच्यावरती तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुम्ही डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला विचारतोय, वैयक्तिक विचारत नाहीये. प्रश्न हा की पुन्हा कसं आहे, हे केलं पाहिजे. आदर्शवाद मांडणं आणि आदर्शवाद आणणं यात फरक आहे. नाही, आता याकरताच प्रश्न असा की आदर्शवाद पहिली पायरी कुठनं सुरू होती? ॲम आय प्रॅक्टिसिंग व्हॉट आय एम प्रिचिंग? मी स्वतः ते फॉलो करतोय काय, तर मला ह्या गोष्टीवर बोलायचा अधिकार आहे की बाबा हो हे घडतंय आमच्या समाजामध्ये, कट मी देणार नाही आहे, माझ्याकडे प्रॅक्टिस येऊन दे नाही येऊन दे. हे एखादं उदाहरण ज्यावेळेला सुरू होत जातं तर अशा व्यक्तीला जे मगाशी संदीप म्हटलं तसं की चांगले डॉक्टर थोडे घाबरायला लागलेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की जसं मी म्हटलं की ह्या पुस्तकातनं डॉक्टरांनी आपल्याला आजच्या काळामध्ये व्यवसायाभिमुख करण्याकरता, तणाव नष्ट करण्याकरता, सुसंवाद असण्याकरता काय केलं पाहिजे, तसंच रुग्ण आणि समाज यातल्या धोरणा आखणाऱ्यांनी सरकारने सुद्धा एक शाश्वती आणि गॅरंटी निर्माण केली पाहिजे की डॉक्टर जो अशा पद्धतीनं व्यवसाय करतोय त्याला सुद्धा हे प्रोटेक्टिव्ह एक त्याला गार्ड करणाऱ्या मेकॅनिझम सुद्धा आम्ही समाजामध्ये ठेवतोय. अशा वेळेला या पडण्याचे जे मोह आहेत ते कमी व्हायला लागतील. 2 कट प्रॅक्टिस आणि त्यातल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत ह्या कमी होण्याकरता जसं समाजातनं आता बोटं दाखवली जात आहेत तसं आपल्याकडं ते बोट येत नाही आहे ना, हे बोट बघण्याची जबाबदारी त्या प्रत्येक व्यक्तीची आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरसुद्धा ह्या समाजाचाच घटक आहे. आणि ज्या वेळेला माझ्याकडची काही बिलं असतील किंवा मला ज्या वेळेला काही वेळेला एखादी परमिशन घ्यायची असते, एखादं, आता तुम्हाला हे माहिती आहे का की हॉस्पिटल उभा करायला कायदेशीररित्या 50 ते 55 लायसन्सेस लागतात. बरोबर. आता हे लायसन्स मिळवताना काय अडचणी येतात ह्याचा पाडा जर वाटायला गेलं परत आणि एक वेगळा एपिसोड. मी तुमच्या मूळ मुद्द्याला विचारतो, तुम्हाला तिघांच्या विषयाला तुम्ही दोघांनी उत्तर द्या. एक असा एक मला परवा एक मेसेज आला होता की अशा परिस्थितीमध्ये जसं आता वरिष्ठ IAS ऑफिसर किंवा न्यायाधीशांनी त्यांची संपत्ती दरवर्षी जाहीर करावी, तशा पद्धतीनं डॉक्टरांनी त्यांची संपत्ती दरवर्षी जाहीर करावी असं बंधन आणावं का? याचं कारण असं आहे की जेव्हा अनेक डॉक्टर 100 बेडवरनं 200 बेड, 200 बेडवरनं 500 बेड त्यांची प्रगती होती आहे, पण ती प्रगती ही नेमकी कशातनं होती आहे असे प्रश्न तयार होतात. किंवा अनेक डॉक्टरांच्या म्हणजे ते लँडलॉर्ड असतात, बघेल तिकडं जागा डॉक्टरांच्या आहेत. हा काय प्रकार आहे समजत नाही. डॉक्टरांनी व्यवसाय करावा का? जरूर करावा, 100% करावा. पैसे मिळवावेत का? नक्की मिळवावेत, त्यांचा अधिकार आहे तो, त्यांचं ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, कष्ट आहेत, मेहनत आहे. पण जेव्हा अनएथिकल आणि एथिकल बद्दल आपण बोलतोय तेव्हा अशा पद्धतीनं डॉक्टरांच्या मालमत्तेचं दरवर्षी प्रकटीकरण करावं, या मुद्द्याला तुमचा काय प्रतिसाद असेल? आता पैसे डॉक्टरने मिळवू नयेत, तुम्ही म्हटलं मिळवले पाहिजेत, बरोबर आहे, मिळवले पाहिजेत. माझं एकच म्हणणं आहे, त्या डॉक्टरनं त्याचा जो व्यवसाय करणार आहे म्हणजे वैद्यकीय सेवा जी आहे ती प्रामाणिकपणाने करावी. आणि बऱ्याच डॉक्टरांचे मग लँडमध्ये असतील किंवा वेगवेगळे व्यवसाय असतात किंवा त्यांचे भाऊ जॉईंट ग्रुप असतात. तर माझं स्पष्ट मत आहे की डॉक्टर जो आहे तो हुशारच असतोय, त्याला फक्त जर पैसे मिळवायचे असले तर त्यानं डॉक्टरकी सोडून दुसरं काहीतरी करावं. वा. आणि डॉक्टरकीमध्ये त्यानं हे करावं, पैसे मिळवण्यासाठी इतर सोर्सेस देखील भरपूर असतात, ते त्यानं त्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बाकीच्या ज्या ह्याच्यात पैसेच मिळवायचे आहेत ते वेगवेगळे व्यवसाय आणि पार्टनर घेऊन किंवा स्वतःच्या डोक्यानं करावेत. पण आपला व्यवसाय अतिशय त्यानं प्रामाणिकपणानं करावा, कारण हा समाज आहे आणि कर्म तर आहेत, जे करणार ते कुठं ना कुठेतरी येणार, तो वेगळा विषय आहे. पण आत्ता जो उद्रेक अशा पद्धतीनं व्हायला लागला आहे, गोरगरीब सर्वसामान्य की ज्यांना हे परवडत नाही, परंतु नाईलाज असतो, जी आता जीवनशैली बदलत चालली आहे, त्यांना आजार वाढत चालले आहेत. तर एका बाजूला मला हे पण म्हणायचं आहे की आपण फक्त आता उपचारांच्यावर बोलालो आहे, वेलनेसवर पण काम करावं प्रत्येकानं, आजार होऊ नयेत म्हणून प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा विश्वास आहे. पेशंटनं देखील जरासं समजून घेतलं, तसं सरांनी सांगितलं, शहा सरांनी, की डॉक्टरनं ज्यावेळेला हॉस्पिटल एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला जातोय त्याला त्याचे खर्च आहेत, रनिंग कॉस्ट आहे, नाही तरी जास्त दिवस चालणारच नाहीत हॉस्पिटल. थोडं त्यानं समजून घेतलं आणि डॉक्टरनं त्याचे योग्य चार्जेस घेतलेत
अतिरिक्त मोबदला किंवा ह्या, कारण सेवाभावी हे जो आहे तो शेवटी वैद्यकीय काही किती जरी कोर्टातनं ह्याच्यातनं जरी आला तरी डॉक्टरांच्याकडे बघताना सुद्धा ज्यावेळेला माणसाला त्रास होतो त्यावेळेला त्याच्या भावभावना ह्या वेगळ्या स्वरूपातल्याच असतात. एक्झॅक्टली. पण मला सांगा, मग आता मूळ मुद्द्याकडे येऊया. जे आता परवा दीनानाथ मंगेशकरला प्रकरण झालं त्यानंतर अशा पद्धतीनं अनामत रक्कम डिपॉझिट भरून घेऊ नये अशी आता एक सर्वत्र भावना येते, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, ते सांगताच्या आधी एक सांगेन, यांनी सांगितलं त्यातला सार. मी ज्यावेळेला व्यवसाय करतो त्यावेळेला मला असं वाटतं की सेल्फ इंटरेस्ट आणि सेल्फिशनेस, स्वहित आणि स्वार्थ ह्याच्यामध्ये एक बारीक धुसर रेषा आहे. स्वहित हा तुमचा हक्क आहे, स्वार्थ हा दुसऱ्याच्या घशावर पाय ठेवून घेतलेला आहे. जर प्रत्येक डॉक्टरने हे ठरवलं की मी स्वहित सांभाळणार आहे, मग भले तो 10 रुपये फी लावतोय का 100 रुपये लावतोय हे आपोआप सिद्ध होईल. त्यानं सांगितलं कर्मानुसार. पेशंटलाही ते पटतं. पेशंटला असं होत नाही की सगळे आजही डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक चांगला संवाद आहे, विश्वास आहे, म्हणून ही संपूर्ण इंडस्ट्री चालली आहे. आणि म्हणून आज हे दुर्दैवानं हॉस्पिटल अनेक उभारतायत आणि ती फुल होत आहेत. हे दुर्दैवच म्हणतो. म्हणजे कोणत्याही शहरामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये हे घोषणावह नाही, तसं हॉस्पिटल्स वाढतायत आणि ती हाऊसफुल असतायत हे चांगलं नाही. पण ऍट द सेम टाइम आपण म्हणत असतो की आज आमच्याकडे इतकं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, मेडिकल हब झालं. मेडिकल हब होणं हे काही अभिमानाची गोष्ट नाही आहे. त्याने वेलनेस सेंटरवर तर या दृष्टीने आता मूळ मुद्दा, अशा पद्धतीनं डिपॉझिट घेणं हे कायदेशीररित्या योग्य आहे का, मॉरली योग्य आहे का? कायदेशीररित्या आणि व्यावहारिक दृष्ट्या म्हणूया आपण त्याला, मॉरली कायदेशीर म्हणण्यापेक्षा व्यावहारिक दृष्ट्या डिपॉझिट मागणं हे चूक नाही आहे. पण ते बोट ठेवून झाल्याशिवाय इतर काही होणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. जर हा पेशंट इलेक्टिव्ह असेल, इलेक्टिव्ह म्हणजे आज ऑपरेशन करा, उद्या करा, वकील बुडाला हरकत नव्हती खरं. तुम्ही सगळ्या भूमिका अगदी व्यवस्थित छान डिप्लोमॅटिकली मांडताय. आज पुस्तक लिहिलं ना. मागच्या एपिसोडमध्ये तसं नव्हतं. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही डॉक्टरांच्या बाजूनं जास्ती ठाम भूमिका मांडत होता. पण आता बहुतेक तुम्हालाही कळालेलं आहे की आपल्या पेशातले आपलेच काही भाऊबंद ज्यांच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही, यातल्या नाही, त्यांच्या वतीनं बोलणं न बोलणं चुकीचं होईल. पण पेशंटमध्येही जे एक 20% काही झालं तरी असतात ना, टगेगरी करणारे जे आहेत त्यांच्या विरुद्धही बोललं पाहिजे. बरोबर. तसं डिपॉझिट मागणं हे चूक नाही आहे. डिपॉझिट कशाकरता मागितलं जातं? कारण परत तुम्हीच मगाशी म्हटलं भांडणं कुठं सुरू होतात? बिलाच्या वेळेला. मग आता डिपॉझिट म्हणजे एक प्रकारचं एक गॅरंटी टाईप झालं की निदान एवढे पैसे तरी आता मागितलेत. आता तुम्ही किती मागितलं पाहिजे, ते पर्सेंटेज त्या पूर्ण होणाऱ्या बिलाच्या किती असलं पाहिजे. 6 महिने, आता ह्या दिनानाथचं उदाहरण घेतलं तर 10-10 लाख रुपये खर्च येणार आहे. एका पेशंटला 10 लाख, दुसऱ्या रुग्ण बाळाला 10 लाख, म्हणून 10 लाख भरा, म्हणजे 50%. ठीक आहे, मागितले. कारण 650 ग्रॅमचं बाळ टिकवणं 1200 ग्रॅमचं होतोपर्यंत बोलायला सोपं आहे, चेष्टा नाही आहे. त्यात बरेच हलकावे असतात, त्याला बरीच आयुधं लागतात, बरेच गोष्टी लागतात. तरीसुद्धा 10 लाख रुपये मागितलेत, 10 लाख रुपये नाही भरत आहे पेशंट, आणि 10 लाख रुपये न भरता एवढेच भरणार आहे. हे सगळे एकीकडं हॉस्पिटल मॅनेजमेंट विभाग चालू राहील, त्याच वेळेला उपचार सुरू झाले पाहिजेत. यात बाबतीत 2 गोष्टी समाज माध्यमात फिरत आहेत की दिनानाथमधल्या भिसेताई ज्या दुर्दैवानं वारल्यात, त्यांना काहीच त्रास नव्हता हे एक मतप्रवाह फिरतोय, आणि त्यांना दुखत होतं आणि त्यांना रक्तस्राव होत होता हे दुसरा मतप्रवाह फिरतोय. जर तो दुसरा मतप्रवाह खरा असेल तर त्यांच्या उपचाराची दिशा सुरू झालेली असली पाहिजे होती. डिपॉझिट हे ज्याला आपण म्हणू की एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे, ज्याच्यामध्ये पुढे मागे होऊन त्याचे डायरेक्टर त्यांचे विभागाची गोष्टी करू शकल्या असत्या. पण जर त्यांना काही त्रास नव्हता आणि 10 लाख रुपये मागितलेत, मग हे बरोबर आहे का? तरीसुद्धा सांगणं हे माझं काम होतं की एवढा खर्च होणार आहे तर मी एवढा सांगतो, कारण मला अनुभव म्हणतोय 10 सांगितले तर 5 भरतील, 5 सांगितले तर 2 भरतील. ही जर अपेक्षा असेल
तर मूळ मुद्दा असा की डिपॉझिट मागणं काही चूक नाही या सध्याच्या प्रचलित पण काळानुसार, शहा सर, पण उपचार देणे नाही हे चूक आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पेशंट गेल्यानंतर डॉक्टरना विचारतो की हा त्रास होतोय, याच्यावरती उपचारासाठी साधारण किती खर्च येईल. त्यावेळेला एकतर त्याची कल्पना दिली जात नाही. अनेक ठिकाणी काही वेळा कल्पना दिली जाते, सांगितलं जातं 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल. प्रत्यक्षामध्ये पुन्हा गुंतागुंत झाली, काही प्रॉब्लेम्स वाढले असं सांगून ते 1.5 लाखाचं बिल 3, 3.5, 4, 5 लाखावर नेलं जातं. तिसरीकडं जेव्हा असं बिल वाढलेलं असतं तेव्हा एखाद्या राजकीय नेत्याचा फोन आल्यानंतर मात्र त्याचं बिल कमी केलं जातं, ज्यामुळं अन्य पेशंटची जी काही एक थोडीशी ते दुखावले जातात, ते नाराज होतात. आज मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा एक डॉक्टर म्हणून तुमच्या सिस्टीमचा तुम्ही कधी पुनर्विचार करताय का? KMA सारखी तुमची शिखर संस्था असेल, तुम्ही या सगळ्याबद्दल कधी डिस्कशन्स करता का? म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होतात 5 स्टार हॉटेलमध्ये, त्या जरूर व्हाव्यात, त्यातनं माहितीचं आदान प्रदान होतं. पण बेसिक रुग्णाबरोबर आपला व्यवहार कसा असावा, त्याच्याबद्दल मॉरॅलिटी, एथिकल प्रॅक्टिस कशी असावी, याबद्दल आपण कधी काही केलेलं आहे का आजपर्यंत? थोडंसं यातलं असं सांगेन भाग की आमच्याकडचा अज्ञानाचा भाग म्हणून सांगेन, ज्याच्यामुळं हा गोंधळ होतोय असं माझं वैयक्तिक मत आहे. की मी डॉक्टर होतो, मी डॉक्टर झालो, मी सगळे इन्व्हेस्टमेंट केली, CAनं मला सगळं काढून दिलं, गणित कागदोपत्री सगळं ठीक आहे. आता मी माझी फी किती लावायची? कारण ह्या CAच्या गणितामध्ये बौद्धिक क्षमतेची फी ही जी आहे ती तर कुठं अशी मोजमापाची नाही. बरोबर. मग मी आज कोल्हापुरात आलो, कन्सल्टंट म्हणून मी प्रॅक्टिस करत असताना मी काय ज्ञान वापरतो माझं, तर मी बघतो भागवत सर सिनियर आहेत मग सगळ्यात, ते किती घेत आहेत? 500 रुपये. एक परदेशातनं आलेला कन्सल्टंट आहे, तो 700 घेतोय. मी डिप्लोमाधारक आहे, मग मी 350 सुरू करतो. याला कसलाही म्हणतो म्हणजे बेस नाही आहे ना, त्याला ज्ञानवर्धक किंवा एखाद्या इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल बेस आहे, किंवा ज्यावेळेला मी जादा लावतो एखाद्या पेशंटला त्यावेळेला सुद्धा का लावतो, ह्याची आमच्याकडची ही कमतरताच आहे डॉक्टरांच्या. त्याच्यावरती काय करणार? आपण प्रश्न मांडतोय, मगाशी मला उत्तर दिलेलं नाहीये की डॉक्टरांनी त्यांचा इन्कम दरवर्षी जाहीर केला पाहिजे का, ह्याच्यावरती तुम्ही मला कुणीच उत्तर दिलेलं नाहीये अजून. मी देतो त्याच्यावरचं उत्तर की इन्कम फक्त डॉक्टरांनीच का जाहीर केला पाहिजे? मग सगळ्या व्यावसायिकांनी, वकिलांनी, CAनी, ह्यांनी त्यांनी, समाजातल्या सगळ्या घटकात जेवढ्या क्लास, हॉटेलधारक, सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो सिद्ध केला पाहिजे. तुम्ही म्हणता तसं योग्य मार्गाने जाय. ह्याचा अर्थ व्यवसाय आणि सेवाभाव याच्यात फरक आहे असं तुम्ही मगाशी कबूल केलेलं आहे, आणि डॉक्टर हे सेवाभावामध्ये येतात. त्यामुळे पुन्हा जर तुम्ही जनरलाइज कॅटेगरीमध्ये गेलात तर तुम्हीच तुमच्या भूमिकेशी विसंगत आता बोलत आहात. नाही, विसंगत नाही आहे. हे आपण परत आपली जी कॉन्स्टिट्यूशन सांगते की प्रत्येकाचे वैयक्तिक, तो डॉक्टर जरी असला तो चुकत असेल तर ते असं काय तो चुकतोय म्हणून सगळ्याला फासावर देतलं जातं का? नाही, त्याची चूक सिद्ध व्हावी. पण याला काहीतरी एक स्ट्रीमलाईन पण करणार कसं? नाही तर ही चर्चा आपण वर्षानुवर्ष करत असतो. याच्यात स्ट्रीमलाईन मध्येच मी सांगितलं की हळूहळू हा आता पहिल्यांदा वादळ व्हावं लागतं. हळूहळू नाही, आता इतकी वर्ष झालेली आहेत, आणि आता मला असं वाटतंय की इट्स अलार्मिंग सिच्युएशन. ही वादळ आता जर आपण याच्याबद्दल गांभीर्याने विचार करून काही उपाययोजना केल्या नाहीत तर डॉक्टर आणि पेशंट यांच्यातलं नातं अधिक स्फोटक बनत जाईल. ऑलरेडी आता असं झालेलं आहे की डॉक्टर म्हणजे हा माणूस कापायलाच बसलेला आहे आपल्याला. काही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर असं बोललं, तिथं गेला संपला होता. तर हे जे काही चालू आहे याकरता एक सूचना म्हणजे खरं सांगू का, जर एखाद्या डॉक्टरनी खरोखर मेहनत घेऊन एखादी 4 व्हीलर गाडी विकत घेतली तरी सुद्धा ती त्याच्या मेहनतीतून घेतली आहे बघितलं. तर याकरता एक सूचना 4-5-6 वर्षापूर्वी मांडली होती मी वैयक्तिकरित्या एका सामाजिक फोरममध्ये, पण दुर्दैवानं ते होत नाही. की कोल्हापूरमध्ये, चला तुम्ही लीड घ्या यातर्फे असं माझं आव्हान आहे की एक समाजामध्ये एक फोरम असला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटलं तसं KMA असेल, निमा असेल, होमिओपॅथिक असोसिएशन. जनरली तुम्ही बघितलं तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक यातल्या डॉक्टर घटकांच्यावरच्या अशा आरोपाची संख्या कमी आहे. ॲलोपॅथिक संवाद ठेवतात, संवाद ठेवतात, हा एक चांगला भाग आहे. कॉस्ट कमी आहे आणि ते इमर्जन्सीज आणि त्यातले जे क्लिष्ट आजार आहेत हे त्यांच्याकडनंच मोठ्या हॉस्पिटलकडे सुद्धा जातात. आता त्यातला जो काही निगेटिव्ह भाग आहे मी त्याच्यावर चर्चा करत नाही की कुठून कुठं गेल्यानंतर काय घडत असतं,
तो सोडून देऊ अशी कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणल्यावर तर तुम्ही ज्या पद्धतीने हसलात त्याच्यातच सगळं आलेलं आहे. तर यातली सूचना काय होती की मग ह्या वैद्यकीय प्लॅटफॉर्म्सनी एक आपली कमिटी करावी मेंबर्सची, त्याच्यामध्ये वकील असेल, इतर व्यवसायातली लोक, सामाजिक लीडर्स असतील आणि कोणी असेल, आपल्या गावापुरतं पहिला बघूया, मग सगळीकडे पसरेल. बरोबर. तंट्याचं स्वरूप तयार झालं एखाद्या हॉस्पिटलमध्ये तर फिजिकल मारामारी, फिजिकल दंगा, नुकसान हे न करता तुम्ही इवन मी CPI, मग कोर्ट आहे की कोर्टात जाऊन सुद्धा काय होतं, त्याच्याऐवजी जर अशा एखाद्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर ती केस आली, चर्चा होईल, आता महिला दक्षता समिती काम करते तशा पद्धतीनं जर डॉक्टरांच्या सगळ्या कारभाराबद्दल आणि पेशंटच्या पण वर्तनाबद्दल असं अजिबात म्हणणार नाही की प्रत्येक वेळी डॉक्टरच चुकतात. पेशंट सुद्धा अतिशय टगे असतात. बिल कमी करण्यासाठी, बिल वाचवण्यासाठी खोटं बोलतात, युक्त्या करतात आणि काही वेळा कारण नसताना डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्याच्याबद्दलच काल मला एक अतिशय छान एक मेसेज आला होता, तो मुद्दा मी वाचून दाखवू इच्छितो. खराब रस्ते, बेफाम वेग, झाले अपघात, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. प्रदूषण किती, वाटते भीती, श्वास कोंडला, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. फिरायला गेले, वाटेल ते खाल्ले, फूड पॉयझन झाले, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. पाऊस पडला, मच्छर चावले, डेंग्यू झाला, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. अकार्यक्षम आरोग्य यंत्रणा, बेभरवशी सरकारी व्यवस्थापन, तातडीच्या सुविधांचा अभाव, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. पैसा अपुरा, आरोग्य सेवा मोफत, कसंही जगायचं आहे, कसंही मरायचं आहे, माणूस मेला हॉस्पिटलला, चला बदलूया डॉक्टरला. चूक कोणाचीही असो, केले कुणी काही असो, डॉक्टरने ताटावरून इथं उठायलाच हवं आणि माणूस मेला हॉस्पिटलला म्हणून डॉक्टरला बदलायलाच हवं. हेच वाईट आहे आणि हेच दुर्भाग्य आहे डॉक्टरांचं. त्यामुळे हा संवाद कमिटी, ज्याला आपण तुम्ही म्हटलं दक्षता समिती म्हणा, संवाद समिती म्हणा, कुठल्या तरी आपल्या सामाजिक नेतृत्वानं, राजकीय नेतृत्वानं, इंडस्ट्रीयल नेतृत्वाने आणलं पाहिजे अस्तित्वात. त्याच्यात आम्ही सहभागी व्हायला तयार आहोत आणि त्याला मान्यता फोन आल्यानंतर तुमची बिलं कमी कशी होतात? बिलं भीतीपोटी काही वेळेला होतात, काही वेळेला वाढवलेली असतात म्हणून होतात, काही वेळेला करत नाहीत लोक. मी तुम्हाला उदाहरण दिलं की कुणाचा फोन होता आणि मग त्याचे संबंध आपले काय आहेत. प्रत्येक जण इथं समाजात अवलंबून आहे एकमेकावर. या सगळ्या गोष्टींचा वापर होऊन म्हणजे ते जादाच प्रत्येक बाबतीत जादाच लावलं होतं असं होत नाही. मला त्याबद्दल अनेकांनी सुचवलं होतं की आता खरं तर शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम व्हायला हवी. ती जेव्हा सक्षम होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली ह्यातला एक भाग कमी होईल की जे काही कॉर्पोरेट हॉस्पिटल ते ज्या पद्धतीनं लुटतायत हा विषयच येणार नाही. परदेशामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अत्यंत उत्तम दर्जाची शासकीय आरोग्य यंत्रणा आहे, पण अजूनही दुर्दैवानं ती आपल्या देशात नाही आहे. दुसरीकडं सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे हॉस्पिटल सुरू करावेत असाही एक मला एक मध्यंतरी मेसेज आला होता. म्हणजे आमच्या पक्षाच्या हॉस्पिटलमधनं या वर्षामध्ये इतक्या लोकांना जीवदान मिळालं असंही त्यांना सांगता येईल आणि मग ते हॉस्पिटल चालवण्यासाठी काय काय करावं लागतं हे त्या राजकीय नेतृत्वाला कदाचित कळेल असाही एक मला तो मेसेज आला होता. तर ही कल्पना पण मला वाटतं हे करा तुम्ही. अशा हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करायला तसं तयार अगदी फुकट. प्रत्येक राजकीय पक्षाची डॉक्टर विंग पण आहे आता, बरोबर आहे ना. त्या डॉक्टर विंगला घेऊन प्रत्येक राजकीय पक्षानं जर आपलं आपलं एक हॉस्पिटल काढलं तर आता जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनं करतात किंवा मोर्चे काढतात त्यांना ते काम राहणार नाही आणि त्यांना खऱ्या अर्थानं पेशंटची रुग्ण सेवा करता येईल. सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आलोय. संदीप सर काही बोलायचं का आपल्याला? बरेच डॉक्टर असे आहेत की जे चांगले चॅरिटेबल हॉस्पिटल किंवा सेवाभावी हॉस्पिटल आहेत तिथं फ्री सेवा आठवड्यातनं एकाच दिवस 2 दिवस, जसं बाबा आमटेंचा इथून सुद्धा कोल्हापुरातून डॉक्टर जातात. तर अशा हॉस्पिटलसाठी जर समाज पुढे आला की त्यांनी व्यवस्थापन दुसरं बघावं, कारण डॉक्टरचं काम हे सगळं प्रशासकीय काम नाही आहे. तर ते जर बघितलं तर भरपूर डॉक्टर म्हणजे एखादा कार्डियक सर्जन आहे तो महिन्यातनं 2 वेळेला फ्री सर्व्हिस देईल. असे अनेक सर्जन येतील. म्हणजे ससून हॉस्पिटलला DM थोरात सर आहेत, त्यांनी एक गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभाग चालू केलेला आहे. आता हळूहळू तो 6 दिवस रनिंग झालेला आहे. सर स्वतः
सिनियर आहेत, 88चे DM आहेत, तर चॅरिटेबल याच्यातनं त्यांनी केलेलं आहे. तर 6 दिवस चालू आहे. तर DNBचे तिथे कोर्सेस चालू झाले. तर 6 दिवस गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असून पुण्यात फ्री चालू आहे सेवा. तर तशी जर हॉस्पिटलला कोण पुढे आलं तर बरेच डॉक्टर आहेत की ते रेग्युलर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतील, पण महिन्यातनं 2दा इथं सेवा देतील. मुंबईचे काही डॉक्टर आहेत, कोल्हापुरातले चांगले डॉक्टर आहेत, ते येतील. पण ह्याचं सारांशातनं मला असं वाटते की प्रत्येकानं, समाजातल्या प्रत्येक घटकानं, पेशंट असेल, डॉक्टर असेल, तर थोडासा विचार करावा, आपल्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. आपलं खानपान, विचार, आहार, व्यसनाधीनता, वय, फॅमिली हिस्ट्री ह्याचा विचार करावा, सकारात्मकता बघावी, एकमेकाला समजून घ्यावं. आणि विश्वास जो आहे तो जर कुठल्याच नात्यातला, डॉक्टर पेशंट असं नाही, पती पत्नी असेल, भाऊ असेल, आई वडील असतील, मित्र असेल, तर ह्याच्यातला जर संपत चालला आणि संशयी वृत्ती वाढत गेली, जागरूक जरूर राहावा, परंतु विश्वासार्हता महत्त्वाची आहे. थोडं स्वतःकडे लक्ष दिलं आणि डॉक्टरकडे जाताना तो विश्वास संपादन केला आणि त्याच पद्धतीनं डॉक्टरनं देखील योग्य पद्धतीनं त्याच्याकडे जर बघितलं तर पुन्हा एकदा ते नातं बहरेल. कारण आयुष्य हे जिंदगी मेलेना दोबारा म्हटलेलं आहे. तर प्रत्येकानं थोडा थोडा यात शेअर जर घेतलात आणि जर हे टीम वर्क आहे तर हे जे सुंदर आयुष्य आहे ते आणखीन आपल्याला सुंदर करण्यामध्ये निश्चितपणाने मदत होईल. तुम्ही एका वेगळ्या स्तरावरती गेलाय, एका शेवटच्या टप्प्यावरती आलेलाय. पेशंटला सेकंड ओपिनियन घेण्याचा अधिकार आहे का नाही? जरूर आहे. कारण का, पण ते डॉक्टरांना चालत नाही, त्यांचा इगो हर्ट होतो. आता काही प्रमाणात आहे, पण आता बऱ्याच ठिकाणी 3 कन्सल्टंट, 3 न्यूरोलॉजिस्ट, 3 कार्डिओलॉजिस्ट एकत्रित एका हॉस्पिटलमध्ये नव्हे. समजा मी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन मी तपासणी केलेली आहे आणि मी जर म्हटलं त्या डॉक्टरना की मला आता दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचंय, तर त्यावेळेला त्या डॉक्टरांचा तुमच्याकडे उपचार करण्यापासूनचा दृष्टिकोन बदलतो. हे मान्यच आहे मला, कारण यातलं परत तुम्ही सगळंच मान्य करताय म्हणजे आता म्हणजे डॉक्टरांचं आता एक हे असं होत नाही का, हे असं होत नाही म्हटलं तर खोटं आहे. होतंयच खरं, हे होत आहे. पण परत मी असं म्हणतो की परत एसटीच उदाहरण, 2 एसट्या अपघातग्रस्त झाल्या म्हणजे 998 अपघातग्रस्त होते असं नव्हे. पण आता 998 अपघातग्रस्त व्हायला आणि 2च चांगल्या चालावं लागल्या. तर याकरता त्याचं काय करायचं? याकरताच मी सांगितलं जसं की ही मनोवृत्ती मग आता आमच्या हातात आलेली आहे की ज्या कुठल्या डॉक्टरला असं वाटतंय की माझा इगो डिस्टर्ब होतोय आणि त्यामुळं मी पेशंटशी मग तुसडेपणानं वागायला लागतो, हे चूक आहे. तर चूक आहे. या पेशंटला जो अधिकार आहे एकाला नाही 4 जणांना दाखवायचा अधिकार आहे. वैद्यकीय सल्ला कसा असला पाहिजे मी तरी पाळतो. हा आजार, हा उपचार कुठेही करून घ्या. जर पेशंट म्हटला नाही तुमच्या इथं करायचं आहे तर पुढची चर्चा, नाही तर आपण कुठेही जाऊन सल्ला घेऊ शकतो. सर म्हणतात तसं सेकंड ओपिनियन घ्यायला ज्या वेळेला एखाद्या डॉक्टर समजा ऑपरेशन करायला पाहिजे किंवा एक अमुक ट्रीटमेंट करायला पाहिजे, ते डॉक्टरनं अभ्यास करूनच त्याला मत दिलेलं असते. त्याला आता समजा तो बाहेर गावचा आहे किंवा त्याला वाटलं आणखीन कुठेतरी स्वस्त होईल आणि त्याने का घेऊ नये त्या पेशंटनं, जर तेच उपचार त्याच लेवलला किंवा आणखीन चांगल्या पद्धतीनं समजा एखाद्या दवाखान्यात 100 रुपयात होतात आणि दुसरीकडे जर 20 रुपयात होत असतील तर त्याचा हक्क आहे ना तो. एक्झॅक्टली. मी आता तो घ्यायला काळ सिद्धेश्वर स्वामींनी इतकं सुंदर हॉस्पिटल सुरू केलं आहे, तिथं जर जाऊन कोणी जर म्हटलं की मी तिथल्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन, ऑन द कॉन्ट्री आम्ही सांगतोय किंवा तुझी परिस्थिती नाही, तू हे 4 हॉस्पिटल्स आहेत, मी इथं फोन करून सांगतो किंवा गव्हर्नमेंटला जाऊ दे, कुठेही जाऊ दे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्या पेशंटच्या बरोबर एखाद्याची परिस्थिती नाही आणि CPRला समजा त्याला आम्ही इथं कोल्हापुरातच पाठवलं तर त्याला सुद्धा रात्री अपरात्री आम्ही जाऊन बघून तिथं जी काय ओळख आहे सांगून करतोय, तो पेशंटशी रिलेशन आणखीन चांगले होतात, परत तो आपल्याबरोबर राहतो ना पेशंट. यामध्ये परत वैयक्तिक पातळीकरता वेळ आलेली आहे की डॉक्टरांनी स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहिलं पाहिजे. रुग्णांच्या चुका नाही आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. दोन्ही बाजूनं ह्या गोष्टी जर आपल्याला सुधारायचं आहे तर नुसतं डॉक्टरांनी सुधारून उपयोग नाही. एका हाताने टाळी वाजवत नाही. पण यामध्ये असूया, मला मोठं व्हायचं आहे, माझ्यापेक्षा कोणी शहाणं नाही आणि मी करतो तेच वैद्यकीय प्रॅक्टिस, नाही तर बाकी सगळे भंधुगिरी करतात. या स्वप्नरंजनातून बाहेर दुर्दैवानं काय झालंय, अनेक डॉक्टरांची महत्वाकांक्षा असुरी महत्वाकांक्षा होत चालली आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि शेवटच्या टप्प्यात आलोय. भागवत सर, ज्या मुलांना MBBS व्हायचे, डॉक्टरकीमध्ये यायचे, त्यांना काय सांगाल? कारण त्यांना दिसत असतं चकाचक 14 मजल्याचं हॉस्पिटल. हो सांगा. पैसे मिळवण्याकरता डॉक्टर होणार असाल तर होऊ नका. पेशंट बरे करण्याकरता डॉक्टर व्हा, पैसे आपोआप येतील. करेक्ट. गावस्करनं सांगितलं होतं, म्हणजे त्याला टेस्ट असायची, सिक्सर बनवण्याकरता पिचवर जाऊ नका, टिका, आपोआप सिक्सर बसते. तेच वाक्य मी मेडिकलमध्ये सांगितलं आणि हे खरं आहे. कारण काय आहे, मेडिकल सायन्स हे मॅथमॅटिक्ससारखं नाही, त्यामुळं काहीही गॅरंटीचं नाही. मेडिकल सायन्स
आर्ट ऑफ प्रॉबेबिलिटी. पेशंट विचारतोय टायफॉईड झाला आहे काय, म्हणतो होय साहेब पण रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, तरीही टायफॉईड आहे. कारण रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजे टायफॉईड नाही सिद्ध होत नाही. काय सांगा म्हणजे आर्ट ऑफ प्रॉबेबिलिटी आणि सायन्स ऑफ अनसर्टेनिटी. काहीच गॅरंटीज नाही. आमचा पेशंट नक्की बरा होईल सांगता येत नाही, नक्की मरेल तेही सांगता येत नाही. नातेवाईक बोलू का तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे सायन्स ऑफ अनसर्टेनिटी आणि कॉमर्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. कुणी किती चार्ज करावा, कसा चार्ज याला काही नाही. आणि हे पेशंटला समजावून सांगणं अत्यंत कठीण आहे. तुम्हाला दुसरं मत घ्यायचं आहे, आणा मी त्याशी बोलतो, त्यावर तुमचं तुम्ही ठरवा. आणि असे कितीतरी मी पेशंट पाहिलेत सेकंड ओपिनियनला जातात आणि आपल्या म्हणजे एखादा डॉक्टर फसवणार नाही त्याच्यापेक्षाही जास्त फसतात. पेशंटचं एखादं कुठेतरी गेट टुगेदर घेऊन की अशाच्यामध्ये का डॉक्टर असं सांगतात, बाबा तुला अँजिओग्राफी करायला सांगितली का सांगितली आहे. मग हा ब्लॉक 25 वर्षापूर्वी झाला तर तेव्हा कुणी अँजिओग्राफी सांगत कारण नव्हतीच ती. जेवढं मेडिकल सायन्स ॲडव्हान्स होत आहे तेवढं पेशंटच्या उरावरती खर्चाला बसतंय. आणि महिन्याला इतक्या अँजिओग्राफी झाल्याच पाहिजे, महिन्याला इतक्या अँजिओप्लास्टी झाल्याच पाहिजे, त्याच्यासाठी याच कंपनीच्या स्टेंट वापरल्या पाहिजे, त्याच्यानंतर याच कंपनीची औषधं लिहून दिली पाहिजे. ही जी काही एक नवीन चेन सुरू होती तिथून हा प्रॉब्लेम सुरू होतो. शेवटी मी एवढंच सांगेन की डॉक्टर म्हणजे देवाचं रूप असं मानलं जायचं. हो, आता डॉक्टर म्हणजे सैतानाचं रूप आहे की काय अशी भीती लोकांच्या मनात जेव्हा निर्माण होते तेव्हा हा मूळ प्रश्न तयार होतोय. खरं तर पेशंट आणि डॉक्टर नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनी जर एकमेकांवरती विश्वास ठेवला, समजून घेतलं आणि पुन्हा एकदा अनेक डॉक्टर म्हणतील आम्ही काही चॅरिटी करायला जन्माला आलेलो नाही, आम्ही व्यवसाय करण्यासाठी 100% मान्य आहे. पण व्यवसाय करत असताना त्यामध्ये सुद्धा नीतिमत्ता असली पाहिजे, एथिक्स असले पाहिजे, एवढीच आपली अपेक्षा आहे. एवढं झालं तर आनंदी आनंद, खऱ्या अर्थानं रामराज्य आणि संवाद पाहिजे. म्हणून तर आज संवाद प्रतिवाद मी तुम्हाला बोलतो. हिपोक्रेटिक ओथ जी आहे ती थोडीशी मॉडिफाय करायला पाहिजे डॉक्टरांच्या दृष्टीनं. आणि जे तुम्ही करताय त्याकरता तुम्हाला सगळीकडनं म्हणजे कोड जे आहे तुमचं मेडिकल एथिक्स आहे ती पाळली पाहिजेत. आणि मॉडिफाईड हिपोक्रेटिक ओथ पाळा, चांगलं चालेल पेशंटचं आणि डॉक्टरचं, असं माझं मत आहे. त्याचबरोबर पेशंटनं देखील कायदा हातात न घेता तोडफोड करणं आणि हे करणं हे जे चाललेलं आहे ना ते देखील वाईट आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जर थोडस समन्वय साधला पाहिजे दोन्ही. एक मी तक्रार करण्याचे मार्ग अनेक आहेत. तुम्ही पोलिसात जावा, तुम्ही कोर्टात जावा, तुम्ही कंझ्युमर मला मुळात तिथपर्यंत जायचं नाही म्हणून तर आपण बोलतोय असं. नाही, मी फिजिकलचं बोलतोय. पण जे फिजिकल वर उतरलं जातं ते टाळा. हाणामारी तोडफोड करणं हे नक्कीच त्याचं समर्थन होऊच शकत नाही. म्हणूनच म्हटलं की त्याच्यासाठी विश्वासाचा पूल अधिक घट्ट झाला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर जसे उत्तम वकील आहे तसे आता त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पण व्हायला पाहिजे. नुसत्याच जागा खरेदी करून ठेवण्यापेक्षा काही डॉक्टरांनी असे विश्वासाचे पूल बांधण्यासाठी पुढे यावं. तर आणि तरच नक्कीच या वैद्यकीय विश्वामधला विश्वास, आदर दुणावेल. तुर्तास आजच्या संवाद प्रतिवादमध्ये हे तीनही डॉक्टर आले, वेळ काढून मनापासून परखडपणानं बोलले. याबद्दल तिघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. संवाद प्रतिसाद आणि जोशी सर खुल्लम खुल्ला बोलायला देतात नव्हे, इतक्या वर्षात आमचा तुमच्यावरचा आणि ह्या बी चॅनलवरचा विश्वास हाच वाढलेला आहे की आपल्याला इथं बोलता येतं. आणि बोलल्यामुळं जर काही अडचणी निर्माण झाल्या तरी तुम्ही, मी म्हटलं तसं की पाठिंबा देऊ शकता की बाबा नाही जे झालं ते काय चूक होतं. कारण असं चर्चा झाल्यानंतर काही वेळेला फोन येतात की असं कसं बोलला, तसं कसं बोललं. मला येणार आहेत फोन, पण ठीक आहे. तुर्तास आज इथेच थांबतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.